भारिप बहुजन महासंघाच्या वतीने भंडारा जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अलका चौकामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी गावामध्ये बोरकर कुटुंबातील 3 बहिणींवर बलात्कार करून त्यांचा निर्गुण खून करण्यात आला आहे। दलितांवर अशा प्रकारच्या घटना सतत घडत आहेत। असे प्रकार रोखण्यात पोलीस अकार्यक्षम असून पोलीस आणि शासनावर गुंडांचाच दबाव असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांनी केला। भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ अलका चौकामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष LD भोसले, बाळ बनसोडे, माया मोरे, हनुमंत फडके, अजय भालशंकर, सुभाष झेंडे, यल्लप्पा मस्के, साहेबराव कुचेकर, श्याम गायकवाड, विश्वास कदम, मच्छिंद्र गायकवाड, तानाजी वाळके, अजय जगताप, नितीन करपे, राजू मस्के, अमोल मस्के, मिलिंद बनसोडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। कायद्याची भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही। कायद्याचा प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने दिल्लीच नव्हे तर खेडेगावही सुरक्षित राहिलेले नाही। भंडाऱ्यातील संबंधित आरोपीला तातडीने अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी याबाबत पोलिसांनी टाळाटाळ केली तर पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र निदर्शने केली जातील असा इशाराही ॲडव्होकेट चांदणे यांनी यावेळी दिला। मोरवाडी भागामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये मोरवाडी या गावामध्ये जे बोरकर कुटुंबियांच्या 3 मुलींची निर्गुण हत्या झाली की ज्या मुलींचं वय एक 6 वर्षाची, 9 वर्षाची आणि 3 वर्षांची प्रिया, प्राची, तनुजा या 3 मुलींची निर्गुण अशी हत्या झाली की त्या मुलींच्या वडिलांचं छत्र 2 वर्षापूर्वीच ते आजारी असताना, तिचे वडील आजारी असताना गेलेलं होतं। आई एकट्या आईचा आधार असताना या मुली शाळेत गेल्या। शाळेत गेल्यानंतर त्या घरी परत आल्या नाही म्हणून आजोबांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। त्यावेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी हलगर्जीपणा केला, कोणत्याही प्रकारचा शोध घेतला नाही। गावकरी लोकांनी शोध घेतला व गावाच्या जवळच्या विहिरीजवळ या मुलींची मृतदेह सापडली। मृतदेह सापडल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं। त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की नाक आणि तोंड दाबून त्या मुलींवरती क्रूर असं अनैसर्गिक प्रसंग करण्यात आले। म्हणजे 2 महिन्यापूर्वी ज्या दिल्लीमध्ये निर्भयावर अन्याय अत्याचार झाले होते, निर्भयाने तरी जग पाहिलं होतं, पण ह्या चिमुकल्या मुलींनी कुठल्याही प्रकारचं जग पाहिलं नाही। हे जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे। कारण जर शवविच्छेदनाचा जर आपण रिपोर्ट पाहिला तर त्याच्यामध्ये अनैसर्गिक असं तोंड आणि त्याचं गळा नाक दाबून तिचं त्या ठिकाणी हत्या म्हणजे रेप करून त्यांचं खून केलेलं आहे। म्हणजे माझं असं मत आहे की जे आहे हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि या ठिकाणी पोलिसांनी पूर्णपणे हलगर्जीपणा केलेला आहे। कारण खैरलांची प्रकरण त्याच भागामध्ये घेतले। आमची मागणी अशी आहे की या नराधमांना त्वरित अटक झाली पाहिजे। कारण फक्त पैसे देऊन किंवा त्यांचं पुनर्वसन करून ह्या गोष्टी काही थांबणार नाहीत। त्यांना काही करून नराधमांना अटक करून त्यांना फाशी दिली पाहिजे, नाहीतर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर या ठिकठिकाणी आंदोलन केलं जाईल, तीव्र आंदोलन केले जाईल आणि या आंदोलनाची सर्व पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची आहे। कारण सरकारचा आणि पोलिसांचा धाक आज गुंडांवर गुन्हेगारांवर राहिलेला नाही।